आहे आणि अशी धमकी देखील काल इशारा देखील दिलेला आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने की जर ही कबर हटवली नाही महाराष्ट्रातून तर आम्ही बाबरीची पुनरावृत्ती करू. यांनी कुठे केली बाबरीची पुनरावृत्ती? यांनी केली. हे पळून गेले, आम्ही होतो, आमच्यावर अजून खटले सुरू आहेत. हे कुठे होते? हे जे म्हणतायत ना आम्ही हे करू आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत. म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला. या महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी, आत्महत्या. त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत? या 3000 शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली? याच्यावर उत्तर द्यावं ना. महागाई बघा, बेरोजगारी बघा, लोक रस्त्यात. या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जात आहे. काश्मीरमधला तरुण दंगलखोर का झाला? त्याच्या हातात दगड का आले? कारण त्याच्या हाताला काम नव्हतं, म्हणून तो दंगलखोर झाला. आज दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती मला दिसते आहे. हे कटू सत्य आहे. या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवरून म्हणजे बेरोजगारी, महागाई, या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी महागाई, बेरोजगारी बरं का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावलापावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातो आहे. प्रत्येक पावलापावलावर. मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो. त्यांनी राजापुरामध्ये संयमानं भूमिका घेऊन 2 समाजामध्ये जो तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला. कोकणामध्ये अशा दंगली कधी घडल्या नव्हत्या. हां, हे कालचे पादरे पावटे आले हिंदुत्वाच्या नावानं आणि दंगली घडवत आहेत कोकणामध्ये हिंदू मुसलमानांच्या नावावर. कोकणाची राख रांगोळी करायची. उदय सामंतांनी, मी आज वाचलं की त्यांनी एक संयमाची भूमिका घेतली राजापूर आणि रत्नागिरी भागामध्ये आणि त्यांनी दोन्ही समाजामधला जो तेढ होता निर्माण केला काही लोकांनी, तो नष्ट केला. पण त्याच उदय सामंत ज्या पक्षाचे शिवसेना शिंदे गट, त्याच गटाच्या खासदारांनी सगळ्यात पहिली ही मागणी केली होती आणि नरेश म्हस्के यांनी संसदेत मागणी केली की ही कबर जी आहे ती सुरक्षा काढून टाकावी, ती कबर हटवावी. नाही, ते दोन ग्रस्त आहेत, त्यांनी जावं. जसं आम्ही गेलो होतो अयोध्येत बाबरीसाठी, सगळे त्या काळात गेलो होतो ना, बाळासाहेब ठाकरेंचा आदेश होता, तसं त्यांनी जावं ना. त्यांच्या पक्षाचा तसा आदेश असेल तर त्यांनी पक्षाचा म्हणजे त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, जर त्यांच्या पक्षप्रमुख अमित शहांचा आदेश असेल तर त्यांनी जावं, करावं. बघूया मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना प्रसिद्धी मिळेल.